आम्ही खरं तर राजाभाऊ वाजे हे पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेले आहे आणि त्यांच्या याच एकनिष्ठ राहण्याचं कौतुक आणि त्याचं स्वागत जे आहे ते नाशिककरांकडनं केलं जातं आहे। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून जे आहे ते राजाभाऊ वाजे यांचं नाशिकच्या रेल्वे स्थानकावरती स्वागत करण्यासाठी अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहे ते एकत्र जमलेले आहे। आपण बघतोय ढोल ताशे घेऊन पुष्पगुच्छ घेऊन हार घेऊन हे सगळे शिवसैनिक जे आहे ते राजाभाऊ वाजे यांचे स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण काही पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहोत। राजाभाऊ वाजे हे आज येत आहे, मात्र आज त्यांचं येणं हे एक वेगळा संदेश घेऊन आलेला आहे। आपली भूमिका आणि आपण का आलेला आहात? खरं तर आमच्या नाशिककरांना अभिमान आहे की एवढी मोठी ऑफर असताना राजाभाऊनी ती धुडकावली आणि खरंच आज आम्ही जो खासदार निवडून दिला आहे त्याचा आज आमच्या संपूर्ण नाशिककरांना शिवसैनिकांना अभिमान आहे। काय म्हणून आलेला आहे? उद्धव साहेबांचे कडवट असे शिवसैनिक खासदार राजाभाऊ राजे वाकले नाही, झुकले नाही, फुटले नाही, तुटले नाही, विकले गेले नाही आणि म्हणून आमच्या सर्व शिवसैनिकांना सार्थ अभिमान आहे। नाशिक जिल्ह्याला नव्हे, महाराष्ट्राला नव्हे तर या देशात एक आदर्श खासदार लोकप्रतिनिधी कसा असावा तर बाळासाहेबांचा आणि उद्धव साहेबांचा शिवसैनिक असावा म्हणून आम्ही सर्वजण आज स्वागतासाठी जमलेलो आहोत। काय भावना आहे तुमची? गद्दारांच्या सगळ्या ऑफर राजाभाऊंनी धुडकवल्या यासाठी आमचा सार्थ अभिमान आहे। राजाभाऊंसारखे खासदार आज या देशाला गरजेचे। जे हे गद्दार जे पैसे विकले जात आहे, पैसे विकत घेत आहे, आमचे राजाभाऊ कोणत्याही पैशाला बळी न पडता आज ते निष्ठा म्हणून शिवसेनेत राहिलेले। नाशिककर म्हणून काय भावना आहे सगळ्यांची? आमच्यासारख्या तरुण जे राजकारणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आज हा आमच्यासाठी अभिमानाचा दिवस आहे। आम्ही ज्या खासदारांना मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून दिलं, आमचं मत वाया गेलं नाही या ठिकाणी आमची ही सर्वांचीच नाशिककरांची भावना आहे। आणि आज शिवसेनेचा वर्धापन दिवस देखील आहे, त्यामुळे आज राजाभाऊंच्या या निर्णयामुळे राजाभाऊंनी जे आज धाडस दाखवलं आहे त्यामुळे आज पुन्हा एकदा शिवसेनेला नवचैतन्य आल्याशिवाय राहणार नाही आणि शिवसेना पुन्हा एकदा भरारी घेऊन आपलं पुढचं काम समाजसेवेचं काम या ठिकाणी करत राहील। काय भावना आहे? राजाभाऊ सारखे एकनिष्ठ जे खासदार आहे हा एक मोठा आदर्श या देशापुढे पूर्ण दिल्लीमध्ये एक नाव गाजतंय ते फक्त राजाभाऊ वाजेंचं। ते केवळ त्यांच्या एकनिष्ठेमुळे आणि इथं एकनिष्ठा जिंकली आणि पैसा हरलेला आहे आणि हा आदर्श येणाऱ्या 100 पिढ्यांपर्यंत राजाभाऊ जतन करणार आहे आणि हा आदर्श येणाऱ्या तरुण पिढीला एकदम प्रेरणादायक आणि समाधानकारक असणार आहे म्हणून राजाभाऊंचा माझ्यासारख्या युवकाला राजाभाऊंचा सार्थ अभिमान आहे। महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून राजाभाऊंनी जी भूमिका बजावली ती अतिशय सुंदर आणि ते आम्हा युवकांना राजकारणात प्रेरणादायी आहेत। काय भावना आहे? आज राजाभाऊंनी आम्हाला 25 वर्षापूर्वी मागं नेलं। ज्यावेळेस छगन भुजबळ फुटले होते त्यावेळेस शाबीरबाईंनी आमच्या बबनराव घोलपांना धरून ह्याच रेल्वे स्टेशनवर आम्ही स्वागत केलं, तर त्या आठवणी आम्हाला आज जागा झाल्या। तर राजाभाऊंनी नाशिककरांचं खूप नाव उंच केलं। या भारतात का महाराष्ट्रात नव्हे पुरा भारतामध्ये मतदाराचं काय निष्ठा असती ही राजाभाऊंनी आज दाखवून दिलं आहे। अमीरभाई काय वाटतं हे सगळं सुरू आहे आणि अहो आम्हाला आज सार्थ अभिमान वाटतोय त्या राजाभाऊचा। एवढे गद्दार गेले पण राजाभाऊंनी 100 कोटीच्या समोर झुकले नाही। खरंच सांगतो मनापासून मन भरून येतो जेव्हा पण राजाभाऊंना जेव्हा आम्ही रडताना पाहिलं ना, अख्खा नाशिकने अख्खा महाराष्ट्र रडत होतं त्यांना पाहून। खरंच सार्थ अभिमान वाटतो आम्हाला राजाभाऊंचा। आपण बघतोय आणखी काही काय भावना आहे सगळ्याच्या? या ज्या नाशिक जिल्ह्यातील म्हणजे नाशिक मतदारसंघातील खासदार जे मतदारांनी जे निवडून दिलं खऱ्या अर्थाने महायुतीच्या विरोधात भाजपच्या विरोधात कौल दिला होता आणि राजाभाऊंनी तो सार्थ कौल जनतेचा आदर राखलेला आहे। कारण जेणेकरून ज्या आपण 2024ला बघितलं भाजपच्या परिपूर्ण विरोधात वातावरण होतं आणि त्या वातावरणाच्या विरोधात लोकांनी मतदान करून राजाभाऊंना निवडून दिलं। खऱ्या अर्थाने राजाभाऊ आमच्यासाठी प्रेरणादायी आणि स्वाभिमानी आहेत। धन्यवाद। अशा पद्धतीनं राजाभाऊ वाजे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते एकत्र आलेले आहे। जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी केली जाते आणि एकही काही आपण बघतोय पुष्पगुच्छ घेऊन हे कार्यकर्ते जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे। ढोल घेऊन कार्यकर्ते जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे। प्रचंड गर्दी राजाभाऊ वाजे यांच्या स्वागतासाठी नाशिकच्या रेल्वे स्थानकावरती जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शिवसैनिकांमध्ये एक प्रचंड उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। एकीकडे पक्ष फुटलेला आहे, 6 खासदार फुटलेले आहेत, मात्र नाशिकचा खासदार त्यांच्यासोबत घोषणा देणारे कार्यकर्ते आपल्याबरोबर जिंदाबाद जिंदाबाद। राजाभाऊ नाशिककरांचा अभिमानच नव्हे
तर सर्व नाशिककरांचा आज स्वाभिमान झालेला आहे आणि येणाऱ्या काळात या गद्दारांना आणि हे जे फुटीर फोडाफोडीचं राजकारण करतायत त्यांना ही नाशिकचीच जनता इथूनच भरारी मिळेल. या नाशिककडून तुम्हाला दाखवण्यात येईल येणाऱ्या काळात का ही शिवसेना काय आहे. महाराष्ट्र पेटण्याची खरी नाशिकपासून सुरुवात झाली. याच्यानंतर कुठलाही गद्दार फुटला तर तोडल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही. आपण बघतोय या महिला ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत. आपण हातामध्ये औक्षण करण्यासाठी कार्ड घेऊन आलेला आहात. आपण खासदारांचं औक्षण करण्यासाठी आलेला आहात. काय भावना आहे? आज आमच्या राजाभाऊराव वाजे यांनी जी आन बान शिवसेनेची ठेवलेली आहेत आणि आम्हाला फार अभिमान आहे आमच्या राजाभाऊंचा की एवढ्या गद्दारामध्ये एकच हिरा निघाला आणि हा कोहिनूर हिरा आहे. आज ही जे पूर्ण शिवसेना आज त्यांच्यासाठी आलेली आहे हा आधारस्तंभ झालेला आहे आमचा आणि असे हजारो गेलेले आहेत. आम्हाला काही फरक पडत नाही. आज आम्ही साहेबांसोबत आहे उदाई राहणार आणि कायम आमचे पक्षप्रमुख तेच राहणार आहे. आम्ही आयऱ्यागारांना मानणार नाही मानतही नाही. ही शिवसेना साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. आमचे हे नेते आज इथे उभे आहेत. हे आम्हाला मार्गदर्शन करतायत आणि यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही कायम चालणार आहेत आणि असे आमच्या राजाभाऊने आम्हाला हे मार्गदर्शन हे नेतृत्व दिलेलं आहे. हे असं आम्ही कायम ठेवणार आहोत. काय भावना आहे? खरं तर बघितलं तर इतकं गलिच्छ राजकारण ह्या सरकारने केलेलं आहे. तोडाफोडीचं राजकारण. आता आमच्या साहेबांचं एकच आहे की दिसला तिथे फोडा. आता हे जर कधी निंबाळकर हे जे गेलेले आहेत ना नालेकचे गद्दार हे जर इथे नाशिकला आले ना तर नाशिकची महिला आघाडीच त्यांना दाखवून देईल आणि त्यांना तोडाफोडा म्हणजे ना इथे आलं म्हणजे नाशिकमध्ये त्यांना अगदी ऑपरेशन तुडवाच करणार आहे त्यांचं आम्ही आता. आणि आम्हाला गर्व आहे की असा हिरा असे खासदार आपल्या नाशिक जिल्ह्याला मिळालेले आहेत. त्यांचं आता आम्ही बघा महिला आघाडी आमचे सगळे नेते मंडळी सगळे इथे आलो आहोत. त्यांचं औक्षण करणार त्यांना शुभेच्छा देणार आणि सगळे आम्ही सदैव असं एकत्र राहून एक गेले ना तिथे आम्ही परत 50 तयार करणार. 50 तयार करणार असं म्हणताय ना. आपण देखील स्वागताला ज्येष्ठ शिवसैनिक आपण आहात. सुरुवातीपासून शिवसेनेसोबत आहात. अशा स्वरूपाचं फोडाफोडीचं राजकारण त्यानंतर एक नेता एकनिष्ठ राहतोय. काय भावना आहे? खरं तर आपण बघितलं आहे की 4 वर्षापूर्वी असंच तोडाफोडीचं राजकारण मिंदेघाटांनी केलं होतं आणि त्यानंतर निवडणुका झाल्या. आमचं चिन्ह चोरलं गेलं, आमचा पक्ष चोरला गेला. असं असताना देखील उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये 9 खासदार निवडून आले आणि ते 9 खासदार निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांना जर फुटायचं होतं तर त्यांनी राजीनामा द्यायचा आणि निवडणूक लढवायला पाहिजे होती. परंतु केवळ कशासाठी गेले आपल्या सर्वांना माहिती आहे. जाताना कारणं देतात, कामं होत नाही, उद्धवसाहेब भेटत नाही, वेगवेगळ्या प्रकारचे कारणं. ते कारणं फक्त नावाला असतात. खरं तर त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांना काय भेटलेलं असतं हे त्यांनाच माहीत आहे आणि म्हणून असे गद्दार गेले. परंतु आम्हाला अभिमान आहे की नाशिककरांनी ज्या राजाभाऊंवर विश्वास टाकला त्या मतदारांना जे झुकले नाही वाकले नाही नाशिकच्या मतदारांचा अवमान केला नाही असे राजाभाऊ वाजे यांचं मनापासून या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. नाशिकमध्ये अशा पद्धतीने राजाभाऊ वाजे यांच्या स्वागतासाठी ही गर्दी जी आहे ती जमा झालेली आहे. हळूहळू कार्यकर्ते जे आहेत आता आपल्या समाजामध्ये राजाभाऊ वाजे स्वागत आहे. या ठिकाणी जोरदार पद्धतीने